हर हर महादेव. येत्या 15 फेब्रुवारीला रविवारी आलेले आहे महाशिवरात्र. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला भगवान महादेवांची विधिवत पूजा करायची असते. या दिवशी 4 प्रहरामध्ये पूजा केली जाते व निश्चित कालामध्ये देखील पूजा केली जाते. संध्याकाळी प्रदोष काळामध्ये देखील तुम्ही पूजा करू शकता. फक्त आपल्याला दुपारच्या वेळेस पूजा करायची नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांची विधिवत पूजा केल्याने भगवान शंकर आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही घरामध्ये आणि शिवमंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही पूजा करू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी काही कारणास्तव मंदिर किंवा शिवालयात जाऊ शकत नसाल, काळजी करण्याची गरज नाही. भगवान शिव हे केवळ मंदिरामध्येच नाही तर खऱ्या भक्तांमध्ये आणि भक्तीमध्ये देखील विराजमान असतात. पूर्ण श्रद्धेने घरी पूजा करून तेच पुण्य प्राप्त तुम्ही करून घेऊ शकता. गरज आहे तर ती फक्त मनाची शुद्धता, श्रद्धा आणि श्रद्धेची. सर्वात आधी या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे. स्नान करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल टाकून तुम्ही स्नान करू शकता. या दिवशी आपल्याला पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करणे शक्य नसेल तर या दिवशी तुम्ही हलक्या रंगाचे कपडे परिधान करू शकता. फक्त आपल्याला या दिवशी काळ्या रंगाचे कपडे किंवा गडद रंगाचे, जसे की खूप गडद निळा रंग असेल, खूप गडद रंगाचे कपडे असतील तर ते या दिवशी तुम्ही परिधान करायचे नाहीत. हलक्या रंगाचे कपडे या दिवशी परिधान करून तुम्ही भगवान महादेवांची पूजा करायची आहे. सर्वात आधी आपल्याला सकाळी आपलं घर जे आहे तर ते संपूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरातील देवांची देखील पूजा करू शकता आणि भगवान शिवांची तुम्ही अशी सेपरेट चौरंगावरती पूजा मांडू शकता. चौरंगावरती तुम्हाला पूजा मांडणे शक्य नसेल तर अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये, देवघरामध्ये देखील भगवान शिवांची पूजा जी आहे तर ती करू शकता. भगवान महादेवांची पूजा करण्यासाठी तुम्हाला ताम्हण घ्यायचं आहे. एक तांब्या भरून जल घ्यायचं आहे. नैवेद्यामध्ये फळांचा नैवेद्य घेऊ शकता. पांढरी फुले तुम्हाला घ्यायची आहे. दिवा, हळदी कुंकू, चंदन, बेलपत्र, त्यानंतर रुद्राक्षाची माळ असेल तर तुम्ही घेऊ शकता. अन्नपूर्णा माता गणपती बाप्पा यांची मूर्ती घ्यायची आहे. त्यानंतर शिवपिंड घ्यायची आहे. घंटी, प्रसाद, धूप, दीप घ्यायचा आहे. अक्षता घ्यायच्या आहेत. अक्षता घेत असताना पांढऱ्या अक्षता घ्यायच्या, रंगीत घ्यायच्या नाहीत. गंगाजल, पांढरं वस्त्र, पंचामृत तुम्ही घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची. तिथे रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावरती हळदी कुंकू, फूल वाहून नमस्कार करायचा. त्यावरती पाट किंवा चौरंग मांडायचा आणि त्यावरती पांढरे शुभ्र वस्त्र आपल्याला अंतरायचे आहे. पांढऱ्या वस्त्रावरतीच आपल्याला या दिवशी शिवाची पूजा करायची आहे, कारण की भगवान शिवांना पांढरा रंग हा अतिप्रिय आहे. सर्वात आधी दिवा लावून आपण पूजेची सुरुवात करायची आहे. त्यासाठी तांदळाचं म्हणजेच अक्षतांचं आसन घालायचं, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं, त्यावर दिवा ठेवायचा आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही समई किंवा निरांजन लावू शकता. दिवा प्रज्वलित करून दिव्याला देखील हळदी कुंकू, अक्षदा, फूल वाहून नमस्कार करायचा आहे. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्ते या मंत्राचा जप करायचा आहे. दिव्या लावूनच आपल्या पूजेला सुरुवात करायची. म्हणजे आपली पूजा जी आहे तर ती देवापर्यंत पोहोचवण्याचं काम हे दिव्याचं असतं. त्यासाठी सर्वात आधी आपण दिवा लावून घ्यायचा आहे. अर्थातच यानंतर आपल्याला श्री गणेशा करायचा आहे. भगवान गणेशांची पूजा करूनच पूजेला सुरुवात करायची आहे. अक्षतांचं आसन ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची. प्रथम पाण्याने, पुन्हा पंचामृताने, पुन्हा पाण्याने आपल्याला अभिषेक घालायचा आहे. गणपती बाप्पांची पूजा करत असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्व कार्येषु सर्वदा ओम गण गणपते नमो नमः या मंत्राचा जप करून गणपती बाप्पांना आरती ओवाळून घ्यायची. त्यानंतर मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे. कापड्याने व्यवस्थित पुसून घ्यायची. अक्षतांचं आसन द्यायचं, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं, त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची. गणपती बाप्पांना हळदी कुंकू, अक्षता, लाल रंगाचं फूल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, दुर्वा, तुम्ही जास्वंदीचं फूल देखील वाहू शकता. गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर या पूजेची मुख्य देवता महादेवांची पूजा आपल्याला करायची आहे. त्यासाठी ताम्हणामध्ये थोडंसं फुलांचं आसन दिलं, त्यानंतर बेलपत्राचं आसन देऊन बेलपत्रावरती आपण शिवलिंग म्हणजे शिवपिंड ठेवलेली आहे. त्यानंतर शिवपिंडीवरती आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. शिवपिंडीवरती अभिषेक करत असताना प्रथम पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे. तुम्ही कशानेही अभिषेक करा, म्हणजे या दिवशी तुम्ही विविध पदार्थ वापरून त्याचा अभिषेक महाशिवरात्रीला शिवपिंडीवरती केला जातो. परंतु सर्वात आधी आपल्याला
पाण्याने अभिषेक करायचा आणि सर्वात शेवटी देखील पाण्याने अभिषेक करायचा. भगवान शिवशंकर हे खूप भोले आहेत. या दिवशी तुम्ही तांब्या भरून जल देखील महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केले तरी देखील ते प्रसन्न होतात. फक्त मनामध्ये श्रद्धा असणे खूप महत्त्वाचे आहे. मनापासून केलेली भक्ती ही भगवान महादेवांपर्यंत पोहोचतेच. त्यासाठी तुम्ही फक्त पाणी अर्पण केलं तरी सुद्धा चालेल. या दिवशी शिवलिंगावरती तुम्ही कच्चं दूध अर्पण करू शकता, पंचामृत अर्पण करू शकता, उसाचा रस अर्पण करू शकता. पंचामृतातली 5 वस्तू तुम्ही वेगवेगळ्या देखील अर्पण करू शकता. दही, दूध, तूप, मध, साखर या वस्तूंचा देखील तुम्ही व्यवस्थित म्हणजेच वेगवेगळा देखील अभिषेक करू शकता. यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला जमेल त्याचा अभिषेक तुम्ही या दिवशी महादेवांच्या पिंडीवरती देखील अभिषेक करू शकता. या दिवशी उसाचा रस देखील महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केला जातो. महादेवांची पूजा ही 4 प्रहरामध्ये केली जाते. तर 4 प्रहरांचे मुहूर्त काय आहे तर ते देखील आपण जाणून घेऊया. यंदाची महाशिवरात्र ही रविवारी 15 फेब्रुवारीला साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी निश्चित कालामध्ये पूजा केली जाते, म्हणजे संध्याकाळी पूजा केली जाते मध्यरात्री. तर रविवारच्या संध्याकाळी 12:09 ते 1:01 निश्चित काळाची वेळ आहे. कालावधी 51 मिनिटं आहे. या शुभ मुहूर्तावरती आपल्याला पूजा करायची आहे. जे उपवास आहे तर ते दुसऱ्या दिवशी 16 तारखेला सुटतात. तर शिवरात्रीच्या पारणाची वेळ म्हणजे उपवास सोडण्याची वेळ सकाळी 6:59 ते दुपारी 3:24 आहे. मी ते सगळं मुहूर्त जे आहे तर ते लिखित स्वरूपात देखील दिलेले आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर पहिल्या प्रहराची वेळ जी आहे तर ती संध्याकाळी 6:11 ते रात्री 9:23 रविवारी संध्याकाळी 6:11 ते 9:23 म्हणजे प्रदोष काळामध्ये पहिला प्रहर आहे. दुसरा प्रहर जो आहे तर तो रात्री 9:23  12:35 आहे. तिसरा प्रहर जे आहे तर तो 12:35 ते 3:47 आहे. आणि चौथा प्रहर जो आहे तर तो पहाटे 3:47 ते सकाळी 6:59 आहे. 4 प्रहरामध्ये तुम्हाला जर शक्य नाही झालं तर फक्त निश्चित काळामध्ये तुम्ही पूजा करू शकता, म्हणजे रात्री 12:09 ते 1:01 परंतु महाशिवरात्रीच्या सकाळीच तुम्ही अशी पूजा करू शकता. आणि त्यानंतर निश्चित काळामध्ये पुन्हा एकदा तुम्ही भगवान शिवांच्या पिंडीवरती अभिषेक घालू शकता. सायंकाळी जो प्रदोष काळ असतो म्हणजे पहिला प्रहर देखील आहे 6:11 त्या पहिल्या प्रहरामध्ये देखील तुम्ही पुन्हा एकदा जलाभिषेक किंवा रुद्राभिषेक करू शकता. म्हणजे पूजा आपल्याला 3-4 वेळेस तुम्ही करू शकता. सकाळीच तुम्ही अशी पूजा मांडणी करून ठेवा. सकाळी देखील तुम्ही अभिषेक करा, कारण की महादेवांच्या पिंडीवरती जेवढा तुम्ही अभिषेक कराल तेवढे जास्त पुण्यफळ तुम्हाला मिळत असतं. त्यासाठी सकाळी असा अभिषेक करा. त्यानंतर 4ही प्रहरामध्ये पुन्हा तुम्हाला ताम्हणामध्ये पिंड घ्यायचे आहे, पुन्हा अभिषेक करायचा आहे. महादेवाच्या पिंडीवरती पहिल्यांदा पाण्याने, पुन्हा पंचामृताने, कच्च्या दुधाने किंवा ओल्या चंदनाने, तुम्हाला कशाने अभिषेक घालायचा त्यांनी घालायचा आणि पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर पिंड कोरडी करून घेतलेली आहे. त्यानंतर ताम्हणामध्ये इथे मी अशा प्रकारे फुलाने सजवून घेतलेलं आहे. बेलपत्राचं आसन दिलेलं आहे. त्यावरती महादेवाची पिंड ठेवलेली आहे. महादेवांच्या पिंडीला ओलं चंदन लावून घेतलेलं आहे, भस्म लावून घेतलेलं आहे, फुलं वाहिलेली आहेत. अक्षदा वाहत असताना तुम्हाला पांढऱ्या शुभ्र अक्षदा व्हायच्या आहेत. रुद्राक्षाची माळ तुमच्याजवळ असेल तर ते व्हायचं आहे. कापसाचं वस्त्र असेल तर ते पांढरं शुभ्र कापसाचं वस्त्र व्हायचं. हळदी कुंकवाने रंगीत केलेलं कापसाचं वस्त्र व्हायचं नाही. या दिवशी शिवपिंडीवरती तुम्ही बेलपत्र किंवा धोत्र्याची फळे, फुले, भांग असं तुम्हाला जे काही शक्य होईल ते तुम्ही या दिवशी अर्पण करू शकता. बेलाचं पान अर्पण केलं तरी सुद्धा चालेल. एक बेलाचं पान अर्पण केलं तरी देखील भगवान शिव हे प्रसन्न होतात. बेलाचं पान अर्पण करत असताना ते तुटलेलं फुटलेलं अर्पण करू नये. 3 दलाचं बेलाचं पान अर्पण करायचं. बेलाच्या पानाला जी गाठ असते तर ती देठाची गाठ काढून घ्यायची आणि त्यानंतर बेलाचं पान उलटं करून तुम्हाला अर्पण करायचं आहे. बेलाच्या पानावरती तुम्ही ओम नमः शिवाय लिहून चंदनाने देखील तुम्ही ते अर्पण करू शकता. फक्त पालतं अर्पण करायचं. बेलाच्या पानांना साधारणपणे 3 दलं असतात. ते त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश किंवा शिवांच्या त्रिनेत्राचं प्रतीक मानलं जातं. काही जण त्याला सत्व, रज आणि तम या 3 गुणाचं प्रतीक देखील मानतात. शिवपुराणानुसार बिल्व वृक्ष माता पार्वतीच्या तपश्चर्येतून उत्पन्न झाला, त्यामुळे तो शिवाला अतिशय प्रिय मानला जातो.
बेलपत्र अर्पण केल्याने पापांचा नाश होतो आणि मनशांती लाभते. आयुर्वेदानुसार बेलाचं पान औषधी गुणांना युक्त असून ते शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करणे म्हणजे शीतलता आणि समर्पणाचे प्रतीक मानलं जातं. त्यामुळे शिवभक्त पूजा करताना स्वच्छ, अखंड आणि 3 दळाचे असलेले बेलपत्र ओम नमः शिवाय हा जप करत अर्पण करतात. भगवान शिवांची पूर्ण पूजा करत असताना तुम्ही ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करत तुम्ही पूजा जी आहे तर ती करायची आहे. बेलपत्र अर्पण करत असताना ते तुम्ही 1, 3, 5, 7 अशा विषम संख्येमध्ये अर्पण करा किंवा 108 बेलपत्र देखील तुम्ही या दिवशी अर्पण करू शकता. तुम्ही या दिवशी सकाळी बेलपत्र अर्पण केलेले संध्याकाळी धुवून पुन्हा एकदा तुम्ही अर्पण करू शकता, कारण की बेलपत्र कधीही शिळं होत नाही. ज्यांना बेलपत्र मिळालं नाही त्यांनी मंदिरामधील जे शिवलिंगावरती अर्पण केलेलं बेलपत्र आहे तर ते घेऊन धुवून तुम्ही पुन्हा एकदा तिथे शिवपिंडीवरती अर्पण केलं तरीसुद्धा चालेल. परंतु भगवान शिवांची पूजा करत असताना शिवपिंडीवरती चुकूनही केतकीचं फूल, तुळशीचं पाने, हळदी कुंकू किंवा शंखाने अभिषेक करू नये. या गोष्टी महादेवांच्या पूजेमध्ये निश्चित मानल्या जातात, त्यामुळे आपल्याला दोष लागू शकतो. त्याऐवजी तुम्ही बेलपत्र, भगवान शिवांच्या पिंडीवरती दूध, दही, जल, चंदन अर्पण करू शकता. त्यामुळे तुमचे कष्ट दूर होऊ शकतात. केतकीच्या फुलांना भगवान शिवाने श्राप दिला होता, त्यासाठी केतकीचं फूल वाहिलं जात नाही. तुळशीची पाने वाहिली जात नाहीत, कारण की भगवान शिवाने तुळशीच्या पतीचे म्हणजे जालिंधराचा वध केला होता, म्हणून तुळस वर्ष आहे. शिववैरागी आहेत आणि सौंदर्य प्रदान करणारे हे वस्तू ज्या आहेत म्हणजे हळदी कुंकू वगैरे त्या देखील चढवू नये. शंखाने देखील भगवान शिवांच्या पिंडीवरती अभिषेक करायचा नाही. या दिवशी माता पार्वती आणि भगवान महादेव यांचा विवाह झाला होता, त्यासाठी माता पार्वतीची म्हणजेच अन्नपूर्णा मातेची देखील पूजा आपल्याला या दिवशी करून घ्यायची आहे. अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती देखील आपल्याला पाण्याने, पंचामृताने, पुन्हा पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा. त्यानंतर तांदळावरती माता पार्वतीची मूर्ती म्हणजे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची. हळदी कुंकू, अक्षता, कापसाचं वस्त्र, लाल फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर सौभाग्यवान देखील अर्पण करायचं आहे. त्यानंतर नैवेद्य दाखवून घ्यायचा. नैवेद्यामध्ये तुम्ही पांढरी मिठाई, दुधापासून बनवलेले पदार्थ किंवा फळांचा नैवेद्य, खडीसाखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. यानंतर आरती करून घ्यायची आहे. पहिल्यांदा तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे, त्यानंतर महादेवांची, त्यानंतर देवीची आरती करायची आहे. त्यानंतर घालिंग लोटांगण ही प्रार्थना म्हणायची. अशा प्रकारे आरती करायची. सकाळ आणि संध्याकाळी कापूर आरती भगवान महादेवांना करायची आहे, कारण की कापूर आरती महादेवांना खूप प्रिय आहे. अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही महादेवांची पूजा घरामध्ये करू शकता. मंदिरामध्ये जाऊन करणार असाल तर जाताना तुम्हाला पंचामृत किंवा कच्चं दूध, पाणी घेऊन जायचं आहे. भस्म घेऊन जायचं आहे. चंदन घेऊन जाऊ शकता. पांढरी फुले, बेलाची पाने, हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे. आणि इथे आपण जशी पूजा केली त्याचप्रकारे अभिषेक तुम्हाला तिथे जाऊन देखील मंदिरामध्ये करायचा आहे. नैवेद्य दाखवायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही पूजा जी आहे तर ती करू शकता. आजच्या व्हिडिओ मध्ये बरीचशी माहिती आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजाविधी दाखवलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे आवर्जून सांगा. चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. माझ्याकडून तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.